बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी बघूया। राजधानी नवी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची एक बैठक सुरू आहे। या बैठकी संदर्भात अधिक माहिती आपण घेऊया। डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। खरं तर आपण रोज नवनव्या भेटी आणि गाठी आणि प्लॅनिंग याच्या संदर्भात ऐकतो बोलतो आहोत। आपण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोवाल यांना भेटलेले आहेत। त्यांच्यात काय रणनीती ठरतीये, काय नेमकी पावलं उचलली जात आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जनभावना तर हीच आहे की पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध व्हावं, मात्र कुठेतरी पाकिस्तानला एक मोठं उत्तर भारताकडून दिलं जायला हवं, एक मोठी ॲक्शन व्हायला हवी, हे तर नक्कीच आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत, बैठक त्यांच्यात सुरू आहे, काय सांगाल? बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये गेल्या 10 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। त्या दरम्यानच केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये मॉकड्रिलच्या संदर्भात सुरू असलेली बैठक नुकतीच संपलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशाने तयारी केलेली आहे पाकिस्तानसोबत 2 हात करण्याची आणि पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करण्याकरता ज्या पद्धतीने तयारी करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात भारत सरकार एक पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळतंय। 7 मेला मॉकड्रिल होणार आहे, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्या संदर्भातली बैठक देखील नुकतीच संपलेली आहे केंद्रीय गृहमंत्रालयाची। आणि आता या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित डोवाल हे बैठकीत व्यस्त आहे आणि खास करून ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं पाणी बंद केलं त्याच धर्तीवरती अजून ज्या आर्थिक बंधनं त्यांच्यावरती दांडले त्याच धर्तीवरती आता पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याकरता काय पुढच्या उपाययोजना करण्याची गरज आहे या संदर्भात ही बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्वर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता 10 सेकंद 10 बातम्या। 10 सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतातूर। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, 40 गावात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, केळी, ज्वारी, मका, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान। मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका, वीज पडल्यानं 3घांचा मृत्यू, काही जनावरं दगावली, फळबागांचं मोठं नुकसान। पंढरपूरच्या पिलीव इथं 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटला, लाखो लिटर पाण्याची नासाडी, तर दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप।